प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. गुरुनाथ तेंडुलकर यांचा वेळ मिळत नाही हा लेख मी वाचला होता हे आपल्याला आठवत असेलच. आपण जर तो लेख ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यांचाच एक ताजा लेख आजच जो आलेला आहे रविवारच्या अंकात, तो आपल्या पुढे सादर करतोय. लेखाचं शीर्षक आहे माझा काय संबंध. तर ऐकूया गुरुनाथ तेंडुलकर यांचा लेख माझा काय संबंध. पोलादी पुरुष म्हणून ज्यांना गौरवलं जातं त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला हा एक छोटासा प्रसंग. वल्लभभाई त्यावेळी अवघे 12-14 वर्षांचे होते. अर्थात त्यावेळी ते काही सरदार वल्लभभाई नव्हते, साधा शाळकरी वल्लभ होता. या वल्लभच्या गावात केवळ 4थीपर्यंत शाळा होती. 5वीच्या पुढची शाळा त्यांच्या गावात नव्हती. त्यामुळे घरापासून साधारणपणे 4-5 मैल दूर अंतरावर असणाऱ्या शेजारच्या गावातील शाळेत वल्लभ दाखल झाला. इतर शाळकरी मुलांप्रमाणे वल्लभ देखील दुपारी चालत शाळेत जायचा आणि संध्याकाळी इतर मुलांसोबत चालत चालत घरी यायचा. हिवाळ्याच्या दिवसात सूर्य लवकर मावळल्यामुळे घरी परतेपर्यंत चांगलाच अंधार पडलेला असायचा. आजच्यासारखे त्या काळात रस्त्यावर विजेचे दिवे वगैरे नव्हते. बॅटरीवर चालणाऱ्या टॉर्चसुद्धा नव्हत्या. त्यामुळे सगळी मुलं एकमेकांच्या सोबतीने चांदण्याच्या अंधुक उजेडात घरी परतत. वल्लभच्या शाळा ते घर या वाटेवर एक भला मोठा दगड होता. धोंडाच म्हणा ना. काळोखात त्या दगडाला अडखळून दररोज कुणी ना कुणी ठेच काढायचा. अनेक दिवस तो दगड तिथे पडून होता. मुलं नेहमीच या दगडाला ठेच काढायची, उठून चिडचिडायची आणि पुन्हा मार्गाला लागायची. एके दिवशी वल्लभची शाळा लवकर सुटली. घरी परतताना सगळी मुलं पुढे निघून गेली, पण वल्लभ मात्र मागे राहिला. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर वल्लभ कुठे दिसेना म्हणून सगळी मुलं माघारी फिरली. त्यावेळी वल्लभ शाळेचं दप्तर बाजूला ठेवून एकट्याने तो दगड दूर सारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला धाप लागली होती. कपडे घामाने चिंब भिजले होते. अरे वल्लभ, हे काय करतोयस तू? कुणीतरी विचारलं. अरे तू कशाला हा दगड हलवतोयस? आणखी एका मुलाने विचारलं. मग मी नाही तर कोण हलवणार हा दगड? वल्लभने प्रश्नकर्त्याला उलट प्रश्न केला. अरे आपण गावच्या मुखियाला सांगू ना, त्याचं काम आहे हे, कुणीतरी म्हणालं. आपण हिरालाल चौधरींना सांगू, ते या जमिनीचे मालक आहेत, आणखी एकाने सूचना केली. वल्लभने त्या मुलांकडे कटाक्ष टाकून विचारलं, जमिनीच्या मालकाचा या दगडाशी काय संबंध? अरे संबंध काय असं काय विचारतोस? हा रस्ता तर हिरालाल चौधरींच्या मालकीच्या जमिनीतून जातो. हा म्हणता त्या मुलांमध्ये 2 गट पडले. दगड हलवायचं काम नेमकं कुणाचं, जमिनीच्या मालकाचं की गावाच्या मुखियाचं? एक नवीनच वाद रंगला. वल्लभने त्या भांडणाऱ्या मुलांना प्रथम शांत केलं आणि विचारलं, एका प्रश्नाचं उत्तर द्या. दररोज या दगडाला अडखळून कोण पडतं? आपणच, मुलं एका सुरात उत्तरली. म्हणजे या दगडाचा त्रास नेमका कुणाला होतो? जमिनीच्या मालकाला, गावच्या मुखियाला की आपल्याला? वल्लभचा हा प्रश्न अगदी बिनतोड होता. अर्थातच आपल्याला, मुलं पुन्हा एक सुरात उत्तरली. मग ज्याला त्रास होतो त्यांनीच, म्हणजे आपणच हा दगड हलवायला नको का? वल्लभचा हा युक्तिवाद मुलांना पटला आणि सगळ्यांनी मिळून तो दगड वाटेतून दूर केला. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या बालपणीचा हा प्रसंग. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दररोजच्या आयुष्यात असे अनेक दगड दिसतात. अनेकदा आपण त्या दगडांना अडखळून पडतो देखील, पण तरीही धडपडल्यानंतर केवळ शिव्या घालण्यापलीकडे आपण करत काहीच नाही. अगदी दररोजच्या आयुष्यातले प्रसंग असतात. रस्त्यावर कुठेतरी पाण्याची पाईपलाईन फुटून कारंजं उडताना आपण पाहतो. पण आपण फक्त पाहतो आणि पुढे जात जात एवढंच म्हणतो, अरे एवढं पाणी वाया जातंय, ही म्युन्सिपाल्टी बघा कशी झोपा काढते. पण त्या झोपलेल्या म्युन्सिपाल्टीला एक फोन करून
या घटनेची वर्दी देण्याचे कष्ट आपण घेतो का? रस्त्यावर काही मजूर चांगला रस्ता खणत बसलेले असतात. गेल्याच आठवड्यात हा रस्ता खणून नीट केलेला असतो. आता तो पुन्हा कशासाठी खणला जातोय? रस्ता खणण्याचं कंत्राट कुणी कुणाला दिलंय याच्याशी आपल्याला काही देणं घेणं असतं का? कशासाठी खणतायत हा चांगला रस्ता याची सुजाण नागरिक या नात्याने आपण चौकशी तरी करतो का? आपण फक्त चरफडतो, वैतागतो आणि गप्प बसतो. या अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा त्रास कमी न होता वाढतच जातो. आपण मध्यमवर्गीय पांढरपेशा वृत्तीची माणसं केवळ मी आणि माझे कुटुंबीय या परिघापलीकडे जातच नाही ही खरी शोकांतिका आहे. आपण वर्तमानपत्र उघडतो आणि भ्रष्टाचार्यांच्या बातम्या वाचतो, पण हे राजकारणी म्हणजे आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जाब विचारायचा आपल्याला हक्क आहे याची जाणीव ठेवून आपण त्यांचा साधा निषेध तरी करतो का? राजकारण्यांचा निषेध वगैरे दूरची गोष्ट. अगदी शेजारच्या घरात एखाद्या तरुण सुनेचा हुंड्यासाठी छळ चाललेला असतो. तिला मारहाण होत असते. तिच्या किंकाळ्या ऐकू येत असतात. त्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून आपल्या घरातल्या टीव्हीचा आवाज वाढवल्याची उदाहरणं मी बघितली आहेत. मध्यमवर्गीयांच्या या संकुचित मनोवृत्तीमुळे एखादी रिंकू पाटील, एखादी अमृता देशपांडे, एखादी विद्या प्रभुदेसाई जीवानिशी जाते. विद्या प्रभुदेसाईच्या बाबतीत तर तिला बॉम्बे सेंट्रलच्या भर गर्दीच्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी एका माणसाने जिवंत जाळलं. सांगलीच्या चौकात 18 वर्षांच्या अमृता देशपांडेवर एकतर्फी प्रेमातून एका गुंडाने चाकूने वार केले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांपैकी सगळ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. एकही माणूस त्या हल्लेखोराला अडवण्यासाठी पुढे आला नाही की जखमी मुलीला घेऊन हॉस्पिटलात गेला नाही. ती रस्त्यावरच मेली. जर उपस्थितांपैकी कुणीतरी धैर्य दाखवून त्या हल्लेखोराला अडवलं असतं किंवा जखमी अमृताला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर ती नक्की वाचली असती. मला काय करायचंय या विचाराने आपण अशा घटनांकडे बघतो, क्षणभर हळहळतो आणि आपापल्या कामाला लागतो. नेमकी याच्या विरुद्ध वृत्ती बाळगणारेही समाजात आहेत. केवळ मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे जाऊन व्यापक समाजहित ध्यानात घेऊन कार्य करणारी अलौकिक माणसंही अद्याप शिल्लक आहेत. आणि अशा माणसांपैकीच एका अलौकिक राजेंद्र सिंग नावाच्या एका माणसाची ही गोष्ट. राजस्थानातील अरवली पर्वताच्या पायथ्याशी बसलेलं एक गाव अलवार. या अलवार गावात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष. माणसं पाण्यासाठी वणवण भटकायची. अशा वेळी राजेंद्र सिंग नावाच्या तरुणाने एक अभिनव संकल्पना मांडली. आपल्या गावाच्या आसपासच्या पर्वतावर पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवलं तर? पूर्वी अशा प्रकारची पद्धत अस्तित्वात होती. त्याला आपले पूर्वज जोहड म्हणत. जोहड म्हणजे पर्वताच्या उतारावर अर्धवर्तुळाकार बांधलेली भिंत. या भिंतीच्या सहाय्याने उतारावरून वाहणारं पाणी अडवता येत असे. राजेंद्र सिंहांनी याच जोहड पद्धतीचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं. तरुण भारत संघ नावाची संघटना उभारली. गावकऱ्यांच्या मदतीने अलवार तालुक्यातील अरवली पर्वताच्या उतारावर श्रमदानातून काही जोहड उभे केले. त्यानंतरच्या पावसाळ्यात उतारावरून वाहून जाणाऱ्या पाण्याला काही प्रमाणात का होईना आळा बसला. अडवलेलं पाणी जमिनीत जिरून गावातल्या तलावांच्या आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली. पुढच्या वर्षी आणखी जोहड बांधले गेले. हा म्हणता 15 वर्षात आता अलवार तालुक्यात आणि आसपासच्या 100 गावातून हजारो जोहड उभे राहिले. आज त्यांची संख्या 5000पेक्षा जास्त गेली आहे. अरवली पर्वताच्या आसपासचा प्रदेश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम झाला आहे. तुमच्या आमच्यासारखाच एक सामान्य माणूस मनात आणतो तर कशा प्रकारचं काम करू शकतो याचं हे उदाहरण. इंग्रजीत एक वचन आहे, लीडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट व्हिजन इनटू रियालिटी. द लीडर इज द वन हू नोज द वे, गोज द वे अँड शोज द वे. आपण अशा प्रकारचं काही भव्य दिव्य काम करू शकतो का? तसं काम करायला इतरांना प्रवृत्त करू शकतो का? कदाचित नसेलही, पण कुणी जर करत असेल
तर त्याला निदान सक्रिय सहकार्य तरी करू शकतो ना. माझा काय संबंध असं म्हणून स्वतःपुरता विचार करण्यापेक्षा तेवढं जरी केलं तरी खूप होईल. मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात गुरुनाथ तेंडुलकर यांचा माझा काय संबंध हा अत्यंत प्रेरणादायी लेख. या लेखाचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी, आणि आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आणि हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य व्हिडिओखाली नोंदवा किंवा मला व्हॉट्सअपने पाठवा. त्याचबरोबर विकासवाणी चॅनलवरची अन्य अभिवाचनं जर आपल्याला आवडली असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा. धन्यवाद.